नमस्कार मित्रांनो, मी महेश यारो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करतो। आज आपण आंब्याचा बाग बघायला आलेलो आहोत, प्लॉट बघायला आलेलो आहोत। या ठिकाणी आंबा कशा पद्धतीने लागवड केलेला आहे, किती वर्षाचा आंबा आहे आणि जमीन कशी आहे, हे सर्व काही तुम्हाला मी ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवणार आहोत। सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद मित्रांनो। या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे आंबे लावलेले आहेत। हा हापूस आंबा आहे, आंब्याला चांगले आंबे लागलेले आहेत। जवळपास कमरेच्या आकारापासून म्हणजे आपल्या कमरेपासूनच आंब्याला आंबे लागतात। हाईटला जर बघितलं तर 15 फुटापर्यंत या आंब्याची हाईट आहे साधारणतः। आणि या ठिकाणी जर ही जमीन जर बघितली तर पूर्ण मुरमाड जमीन आहे, तुम्हाला बघायला मिळेलच। या ठिकाणी पूर्ण दगड दिसत आहे तुम्हाला, माती, लाल माती आणि दगड दिसत आहे तुम्हाला। आंब्याच्या बुडाजवळ पण बघितलं तर ड्रिप केलेलं आहे। असं या 2 लाईन दिसत आहेत तिथून। असं खाली जर बघितलं तर हा आंब्याचा बाग आहे आणि ड्रिप केलेलं आहे। 2-2 फुटावरती पाण्याचे ड्रिपर टाकलेले आहेत। इकडनं जरी जमीन जर बघितली तर पूर्ण मुरमाड जमीन आहे। आंब्याची लागवड किती फुटावर केलेली आहे हे पण दाखवतो। या बघा, या आंब्याला पण काही तुरळक ठिकाणी कैऱ्या आलेल्या आहेत, आंबे लागलेले आहेत। यावर्षी जास्त बहार नाही आहे आणि काही आंबे तोडले गेलेत असं त्यांनी सांगितलं आहे। किंवा वादळी वाऱ्यामुळे, पावसामुळे पण थोडं नुकसान होतं। गल्लीचं अंतर जर बघितलं तर 12 फुटाची गल्ली आहे आणि आंबा ते आंबा, झाड टू झाड 5 फुटावरती आंब्याची लागवड केली या दादांनी, शेतकरी दादांनी। प्रत्येक गल्लीला, प्रत्येक आंब्याच्या झाडाला ड्रिपर टाकलेले आहेत, एकच नळी टाकलेली आहे आणि खूप छान पद्धतीने असा आंब्याचा बाग डेव्हलप झालेला आहे। साधारणतः आंबा हा 5 ते 6 वर्षांचं हे आंब्याचं झाड आहे। काही झाडं छोटे आहेत, 3-4 वर्षांचे। आंब्याचा प्लॉट लावलेला आहे पूर्णपणे। असेच तुम्ही सुद्धा आंब्याचा प्लॉट लावू शकतात, नारळाचा प्लॉट लावू शकतात। माझा नारळाचा पण 1-2 व्हिडिओ आहेत नारळांचा पण। मी आता उद्या परत एक ठिकाणी नारळाचा प्लॉट बघायला जातो आहे। 2 वर्षाचे नारळाचे झाडं झालेले आहेत, हाईट किती झालेली आहे आणि नारळाचा बाग कसा आहे हे पण तुम्हाला मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। बुटके नारळ देतो आपण, जे 3 वर्षामध्ये नारळ लागतात। आंबेसुद्धा दुसऱ्या वर्षी आंबे स्टार्ट होतात आणि 3ऱ्या किंवा 4थ्या वर्षापासून व्यापारी बहार धरता येतो आपल्याला आंब्यांना पण। वेगवेगळ्या फ्रूटवरती आपण काम करतो। या ठिकाणी जर बघितलं तर हे आंब्याचे अजून आंबे तोडायचे बाकी आहेत। या आंब्याला पण आहेत आंबे अजून। खाली जर बघितलं तुम्ही तर पूर्ण टेकलेले आहेत, बुडापासूनच माल लागलेला आहे असं आपण गृहीत धरू शकतो। हे बघा, भरपूर आंबे आहेत। हे बघा, या ठिकाणी जर इथे जर बघितलं तर इथे तुम्हाला भरपूर आंबे दिसतील। आणि वेगवेगळ्या प्रकारचे आंबे लावलेले आहेत। हा बघा, हा छोटा आंबा आहे, तुम्हाला लांबूनच दिसत आहे। आंब्याची हाईट जर बघितली तर फक्त 3.5 फूटच्या आसपास असेल, 3.5 ते 4 फूट आंबा आहे। आणि त्या आंब्याला सुद्धा आंबे लागलेले आहेत, इथे तुम्ही बघू शकता।
या इकडच्या या आंब्याला पण आंबे लागलेले आहेत बघा मित्रांनो, घडच्या घड लागलेले आहेत, 2-2, 3-3 कैऱ्या आहेत. आता हा मे महिना संपतच आलेला आहे, साधारणतः संपलेलाच आहे. आज 28 तारीख आहे. हे बघा हे आंबे खाली जर बसलं तर हे ड्रिपर टाकलेले, ड्रिप टाकलेले, तुम्ही अंदाज लावू शकतात आंबे किती अंतरावरती असतील असं. हे बघा इकडं, हे झूम करून दाखवले तुम्हाला. एका गल्लीमध्ये साधारणतः 30 झाडं बसलेले आहेत. या ठिकाणी जर बघितलं तर हे बघा, ह्या आंब्याला भरपूर आंबे आहेत आणि अजून याचे तोडायचे बाकी आहेत आंबे. आता हे बघा, हा एक आंबा जर बघितला तर आंबे डायरेक्ट खाली टेकलेले आहेत बघा मित्रांनो. तुम्ही सुद्धा या अशा पद्धतीने आंब्याची लागवड करू शकता. आपण शाश्वत उत्पन्न घेऊ शकतो. आणि आंबा साधारणतः आत्ता जर बघितला ना तर आत्तासुद्धा कमीत कमी 100 रुपये किलो आंबा चालू आहे, केशर आंबा जर बघितला तर. आणि इतरत्र वांतर अजून वेगवेगळे असतात, त्यांची किंमत पण भरपूर असते. आता हा बघा, हे आंब्याचं झाड बघा मित्रांनो, केवढा तरी आंबा, या 4 ते 5 फूट आंब्याची हाईट आहे आणि याला भरपूर आंबे लागलेले आहेत. मोजली संख्या तर 2, 4, 6, 2, 8, 9, 10 ते 12 फळं आहेत. आता हा बघा, हा आंबा तरी बघा केवढा तरी 3 फूटसुद्धा हाईट नाही आहे मित्रांनो, तरी 2 कैऱ्या लागलेल्या आहेत. हे इकडं पण बघितलं, या आंब्याला पण भरपूर आंबे लागलेले आहेत. हा आंबा बघा मित्रांनो. आणि इथून पुढचे कमीत कमी 50 वर्ष तरी आपण पकडायचे, जास्त नाही पण 50 वर्ष, म्हणजे झाड एकदा लावायचे तुम्हाला आणि इथून पुढे ते कायमस्वरूपी शाश्वत उत्पन्न तुम्हाला इथून मिळणार आहे. हे आंब्याचे झाडं, थोडी मशागत घ्यायची आपल्याला, पण दरवर्षी लागवडीचं प्रमाण नाही आहे. जसं आपण कांदे, मका, इतर कुठलंही काम जर केलं शेतामध्ये, कुठलंही वाण लावलं तर तिथून आपल्याला पाहिजे तसं इन्कम मिळत नाही. पण जर तुम्ही पेरूचा बाग, आंब्याचा बाग, नारळाचा बाग जर लावला तर त्याचं उत्पन्न हमखास मिळणारच आहे. तर या ठिकाणी पण जर बघितलं तर चांगल्या पद्धतीने आंबा आलेला आहे आणि आंब्याचं उत्पन्न शाश्वत आहे. 3ऱ्या वर्षी एका झाडापासून कमीत कमी 10 किलो माल पकडला, 4थ्या वर्षी व्यापारी बार 20 किलो माल, 4थ्या वर्षी, 5व्या वर्षी एका झाडापासून 20 किलो माल भरपूर झाला. 100 रुपये किलो जर पकडलं तर 2000 रुपयाचं तुमचं झाड होतं मित्रांनो. हा आंब्याचा प्लॉट संपतो इथे. हे बघा मित्रांनो, तर आपण चांगल्या पद्धतीने उत्पन्न घेऊ शकतो. असेच तुम्हाला जर फळबाग करायची असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. माझा मोबाईल नंबर आहे 83 90 06 90 58. शाश्वत गॅरंटेड रोपं मिळतील तुम्हाला. हे बघा मित्रांनो, हे बघा आंबे इथं लांबून दाखवतोय. खूप छान असा आंब्याचा प्लॉट आहे हा. आपण वेगवेगळ्या फ्रूटवरती काम करतो. आंबा, नारळ, सीताफळ, ड्रॅगन फ्रूट, पेरू, तैवान पिंक पेरू, सदाबहार पेरू, रेड डायमंड पेरू, व्हिएनआर पेरू, लखनौ 49 पेरू, डाळिंब आहे आपल्याकडे, आरक्ता आहे, सेंद्रिय आहे, भगवा आहे. त्यानंतर लाल जांभूळ आहे, काळा जांभूळ आहे, सफेद जांभूळ आहे, मोहगनीचं झाड आहे. मोहगनीच्या झाडापासून भरपूर खूप चांगल्या पद्धतीने आपण उत्पन्न घेऊ शकतो. त्याचा सुद्धा तुम्हाला मी एक नवीन व्हिडिओ दाखवणार आहे.
गुजरात बॉर्डरला मी एक 2-3 दिवसानंतर मी गुजरात जाणार आहे, तर त्यावेळेस तो व्हिडिओ शूट करेल आणि आपल्या यूट्यूबला टाकणारच, आपलं चॅनल आहेच. तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल. जय श्रीराम, जय श्री महाकाल. खेटून हा रस्ता आहे आणि या रस्त्याला सुद्धा तार कंपाऊंड तर केलेलंच आहे, पण त्याला सुद्धा आपण आंब्याचे झाडं लावलेले आहेत. आणि आंब्याच्या झाडांना पण बघा इकडे भरपूर माल आलेला आहे. या आंब्याच्या झाडाच्या त्या बाजूला तुम्ही तार कंपाऊंड तुम्ही बघू शकतात. या गाड्या वगैरे जातात. बघा माल मित्रांनो एकदम खतरनाक. वरतीपर्यंत आंब्याला आंबे लागलेले, भरपूर माल आहे. चंदनाचं झाड आहे शेजारी, इकडे रामफळाचं झाड आहे आणि या बाजूला जर बघितलं तर नारळाचे झाड आहेत. असं प्रत्येकाने वेगवेगळे झाडं लागवड. या बाजूला जर इथे बघितलं तर गार्डन पण बनवलेलं आहे त्यांनी झाडांखाली उन्हाळ्यामध्ये बसण्यासाठी. आणि कैऱ्या पण पडलेल्या आहेत तिथं, वाऱ्याने जास्त वादळ वगैरे आला तर. या झाडाला पण भरपूर आंबे लागलेले आहेत. या आंब्याच्या झाडाशेजारीच सीताफळाचं झाड आहे आणि सीताफळाच्या झाडाशेजारी परत आंब्याचं झाड आहे. मोठमोठे आंब्याचे झाड आहे ते. 8-8, 10-10 वर्ष झाले ते आंब्याच्या झाडांना. आणि खाली कुठल्याही प्रकारचं कीड लागू नये तर त्यासाठी प्रत्येक झाडाला त्यांनी गेरू लावलेला आहे, चुना आणि गेरू एकत्र करून. हे बघा आंबे एकदम खूप छान. या ठिकाणी सीताफळ आहे, काळा जांभूळ आहे आणि इकडे परत आंब्याचं झाड आहे. या आंब्याच्या झाडाच्या शेजारीच इकडे परत सीताफळाचं झाड लावलेलं आहे. शेजारीच इकडे चिकूचं झाड पण लावलेलं आहे आणि त्या चिकूला पण चिकू लागलेले आहेत. आपला मागचा एक व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल, चिकूचा बाग आहे आमचा स्वतःचाच. या चिकूला पण चिकू लागलेले आहेत. शेजारी ह्या इकडे बांधाला खेटून तुम्ही पण अशी लागवड करू शकतात. जांभळाचं झाड आहे, आंब्याचं झाड आहे, परत वेगवेगळे फ्रूट तुम्ही झाडं लावू शकतात. धन्यवाद.